विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे बोललेत। निवडणुकीतल्या पराभवाची सल बोलून दाखवतानाच त्यांनी अनेक नव्या जुन्या घटनांवर भाष्य केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला तोफखाना सत्ताधाऱ्यांकडे वळवलाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते भाजपनं वारंवार बदललेल्या राजकीय भूमिकांवर त्यांनी तोफ डागली। ईव्हीएमसह विधानसभेतील निकालावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांच्या बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती, जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील। कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा। चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं। काल आपण शपथ भेटतात, मला पण ते कळलेलं नाही, पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात। काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर? मला आजपर्यंत कळलेलं नाही। त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली? मला ह्याचा अर्थ नाही कळला। म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही। नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे। तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे। भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही। मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे। त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही। यानंतर बघूया मराठा